देशामधील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नीट परीक्षेमधील पेपर फुटी आणि सीबीएसई परीक्षेतील अभूतपूर्व गोंधळामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या गंभीर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा या मागणीसाठी सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी कॉकरोच जनता पार्टी आज रस्त्यावर उतरते। नवी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर मंतर मैदानावर देशव्यापी शांततापूर्ण आंदोलन केले जाणार आहे। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेले कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आज भारतात परतलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनाची जोरदार तयारी सुद्धा केली जाते। जुराळांच्या या आंदोलनामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळामध्ये अतिशय उत्सुकता निर्माण झाली आहे। आणि कॉकरोच जनता पार्टीने अद्याप पर्यंत दिल्ली पोलिसांकडे आंदोलनाची परवानगीच मागितलेली नाहीये। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस मात्र अलर्ट मोडवर आले। दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलांच्या जवानांसह सुमारे 1000 सुरक्षा कर्मचाऱ्यांना तैनात केले जाणार आहे। विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर दिल्ली पोलीस कडक सुरक्षा व्यवस्था ठेवणार आहेत। परवानगी न मागता आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुणालाही ताब्यात घेतलं जाणार आहे आणि सकाळपासून दिल्ली पोलिसांची सुरक्षा व्यवस्था लागू सुद्धा आहे। आणि ही ताजी जी दृश्य आपण पाहतोय, दिल्ली विमानतळावर एअरपोर्टवर पोलिसांचा हा फौजफाटा जो तैनात आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून जी खबरदारी घेतली जाते त्याचीच ही ताजी आणि लाईव्ह दृश्य आम्ही तुम्हाला थेट दिल्लीच्या विमानतळावरून दाखवतोय। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आलेले आहेत। 1000 सुरक्षा कर्मचारी तिथे तैनात आहेत। मात्र कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलनाला अजूनही परवानगी मागितली नाही अशी माहिती समोर आली आहे। आणि या सगळ्या संदर्भात ताजे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत। शिवाजी, एकतर आंदोलनाचा पवित्रा, दुसरीकडे दोन गोष्टी आहेत। एकतर बोललं जात आहे की परवानगी पोलिसांनी दिली नाही आणि आता माहिती येते की परवानगी मागितलेलीच नाहीये। सत्य काय आणि सध्या विमानतळावर काय परिस्थिती आहे? सध्या विमानतळावरती मी पोहोचलेलो आहे आणि जी मला पाहायला मिळते त्यानुसार मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी अगोदरच अशा पद्धतीने तैनात असतो। त्याच पद्धतीने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था जी आहे तैनात करण्यात आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती राजधानी दिल्लीमध्ये एअरपोर्टकडे येणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आलेले आहे। अजून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे मोठ्या प्रमाणात लोक जमा झालेत अशी काही परिस्थिती नाही आहे आणि राजधानी दिल्लीतील रस्ते जे आहेत ते पूर्णपणे मोकळे आहेत। मात्र खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी डायव्हर्जन देण्यात आलेले आहेत। अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरा मुद्दा म्हणजे अद्यापपर्यंत अभिजित दिपके यांनी कुठलीही परवानगी मागितलेली नाहीये। त्यांचं म्हणणं आहे की ते पार्लमेंट स्ट्रीट भागामध्ये असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतील आणि त्या ठिकाणी थेट परमिशन घेतील आणि जंतर मंतरवरती आंदोलन करतील। सध्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर पार्लमेंटवरती परिसरामध्ये किंवा जंतर मंतर परिसरामध्ये आंदोलन करायचं असेल तर 7 दिवसाच्या अगोदर परवानगी घेणं अपेक्षित असतं। आज अभिजित दिपके थेट त्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि परवानगी मागणार आहेत। परवानगी मागितल्यानंतर त्यांना थेट परवानगी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरा मुद्दा म्हणजे जंतर मंतरवरती आंदोलन करायचं असेल, कायद्यानं त्या ठिकाणी फक्त 1000 लोक जमा होऊ शकतात। त्यापेक्षा अधिक लोक जमा होणार असतील तर रामलीला मैदानावरती हे आंदोलन होत असतं। त्यामुळे आजचं जे आंदोलन आहे त्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं आणि या नियमामध्ये बसणारा हे आंदोलन असेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण अभिजित दिपके आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते, त्यांचे प्रवक्ते, आम्ही हे आंदोलन हे संविधानाच्या चौकटीत करू असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र संविधानाच्या चौकटीत करायचं असेल तर 1000पेक्षा अधिक लोक हे जंतर मंतरवरती एकत्र येऊ शकत नाहीत, हा नियम आहे। आणि दुसरा मुद्दा म्हणजे या आंदोलनाला अद्यापपर्यंत परवानगी देण्यात आलेली नाहीये। लोक या ठिकाणी जमतात का आणि त्यांना जी सोशल मीडियावरती आंदोलनाची प्रतिक्रिया उमटत आहेत किंवा प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत त्या जमिनीवरती कितपर्यंत पाहायला मिळतात हे देखील आज राजधानी दिल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। अगदी या आंदोलनासाठी विद्यार्थ्यांचा म्हणा किंवा नागरिकांचा म्हणा पाठिंबाच दर्शवताना पाहायला मिळतोय किंवा ज्या प्रतिक्रिया उमटतायत त्यातून आपल्याला कळतंय। साधारणतः किती वाजता हे जंतर मंतरवर जमायला सुरुवात होणार आहेत विद्यार्थी आंदोलक?
सध्या तरी काही आंदोलक जे आहेत जंतर मंतर परिसरामध्ये फिरताना पाहायला मिळत आहेत. 8 वाजताचा वेळ साधारणपणे अभिजित दिपके यांचा एअरपोर्टवरती येण्याचा आहे. तर त्यापुढे जर आपण पाहिलं तर इथून एअरपोर्टवरून तिकडे जाण्याचा जो वेळ आहे साधारण 10 वाजेपर्यंत असू शकतो. त्यामुळं आता अभिजित दिपके हे नक्की किती वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचतात हे पाहणं महत्वाचं आहे. या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट शिवाजी घेत राहू. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ज्या ठिकाणी अभिजित दिपके येणार आहेत विमानतळाच्या परिसरामधून आम्ही तुम्हाला ही ताजी दृश्य दाखवतोय दिल्लीमधून. आणि कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके भारताकडे रवाना झालेले आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली आहे आणि माहिती दिली आहे. भारताकडे निघालेलो आहे, आता माझं नशीब संविधानाच्या स्वाधीन करत आहे, अशी पोस्ट सुद्धा त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. ही त्यांची एक पोस्ट आपण दृश्यांमध्ये पाहतोय. आणि समर्थकांना विमानतळावर गर्दी न करण्याचं आवाहन सुद्धा दिपकेंनी केलंय. या अगोदर समर्थकांना विमानतळावर येण्याचं त्यांनी आवाहन केलेलं होतं, मात्र भारतात परतल्यानंतर मला अटक होऊ शकते असं सुद्धा दिपके म्हणालेले आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आज जंतर मंतरवर आंदोलन केलं जात आहे आणि जंतर मंतरवर तणावपूर्ण शांतता होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खबरदारी तर घेतली जाते, मात्र जंतर मंतरवर शांततापूर्ण निदर्शनं करण्याचं दिपकेंनी आवाहन सुद्धा केलेलं आहे. मैं देख रहा हूँ बहुत सारे लोग एयरपोर्ट के लिए आने को तैयार है और मुझे नहीं लगा था कि इतना बड़ा रिस्पांस आएगा, इतना ज्यादा रिस्पांस आएगा. तो अभी मैं आप सबसे रिक्वेस्ट करता हूँ कि प्लीज सभी लोग एयरपोर्ट ना आए, क्योंकि हम नहीं चाहते कि हमारे वजह से किसी को कोई डिफिकल्टी हो, किसी को कोई प्रॉब्लम हो. वी डोंट वांट टू क्रिएट एनी काइंड ऑफ इनकन्वीनियंस टू पीपल और टू द सिक्योरिटी फोर्सेस. तो मैं सब आप लोगों से अपील करता हूँ कि मैं एयरपोर्ट से पार्लियामेंट स्ट्रीट पुलिस स्टेशन जाऊंगा, तो तब तक आप सभी लोग पार्लियामेंट स्ट्रीट पुलिस स्टेशन ही आइए और फिर हम वहां से परमिशन लेकर जंतर मंतर पर अपना प्रोटेस्ट एकदम शांतिपूर्ण और एकदम कॉन्स्टिट्यूशन के अकॉर्डिंग ही करेंगे. आणि दिल्लीमध्ये होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नागपूरहून काही जण दिल्लीमध्ये आंदोलनासाठी पोहोचलेले आहेत. देशभरातून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळतो असा दावा कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात येतोय. या कॉक्रोचच्या मोहीमसाठी उद्या कॉक्रोचचा जो प्रोटेस्ट आहे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानिमित्त, त्या राजीनाम्यानिमित्त आम्ही सर्व प्रोटेस्ट करायसाठी नागपूरमधून 122 लोक आपल्या इथे दिल्लीच्या स्थळावर इथे जंतर मंतर या ठिकाणी येणार आहे. आणि जंतर मंतर ठिकाणी कॉक्रोचला अभिजित दिपके जो आमच्या महाराष्ट्राची आणबान शान आहे, त्या अभिजित दिपकेच्या पार्टीला समर्थन करून, कॉक्रोचला समर्थन करून सर्व त्याशी पाठीशी उभे राहू. उद्या धर्मेंद्र प्रधानचा इस्तिफा घेऊनच जाऊ.